आजचा विषय आहे क्षयरोग म्हणजेच टीबी. दरवर्षी लाखो लोकांना प्रभावित करणारा हा आजार अजूनही भारतासाठी एक मोठं आव्हान आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट, टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. 24 मार्च हा दिवस जगभरात जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी टीबीचा जीवाणू शोधला गेला होता. भारतामध्ये सरकारने टीबी संपवण्यासाठी नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम म्हणजेच NTEP सुरू केला आहे. याचं ध्येय स्पष्ट आहे, टीबी हरेल, देश जिंकेल. टीबी म्हणजे काय? टीबी हा एक संसर्गजन्य आजार आहे जो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो. हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. जेव्हा टीबी झालेला व्यक्ती खोकतो, शिंकतो किंवा बोलतो, तेव्हा हवेतून हा संसर्ग इतर लोकांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच टीबीला एअरबॉर्न डिसीज म्हणतात. आता टीबीची लक्षणं काय आहेत? 2 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, छातीत दुखणं, वजन कमी होणं, भूक न लागणं, रात्री घाम येणं आणि सतत सौम्य ताप. जर ही लक्षणं दिसत असतील तर विलंब न करता तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, टीबी बरा होतो का? होय, टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो. सरकारी रुग्णालयांमध्ये टीबीची तपासणी आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. योग्य वेळी आणि नियमित औषध घेतल्यास टीबी 100% बरा होतो. भारत सरकारचा NTEP कार्यक्रम यासाठीच काम करतो. या कार्यक्रमाअंतर्गत मोफत तपासणी, मोफत उपचार, पोषण सहाय्य आणि प्रत्येक रुग्णावर डिजिटल पद्धतीने लक्ष ठेवले जाते. उद्दिष्ट आहे टीबी मुक्त भारत. आता टीबीपासून बचाव कसा करायचा? खोकताना तोंड झाका, गर्दीत मास्क वापरा, पोषक आहार घ्या, घरात स्वच्छ हवा ठेवा आणि BCG लसीकरण घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, लक्षणं दिसल्यास तपासणी करण्यास अजिबात उशीर करू नका. लक्षात ठेवा, टीबी हा फक्त एक आजार नाही, तर समाजाशी संबंधित समस्या आहे. जर आपण सगळे मिळून प्रयत्न केला तर टीबी नक्कीच संपवू शकतो. येस, वी कॅन एंड टीबी. टीबी हरेल, देश जिंकेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण अवेअरनेस म्हणजेच प्रोटेक्शन. धन्यवाद.